काल एक आरोपी आपण पकडला का नाही? आणि त्याच्यामध्ये पकडल्यानंतर पोलिसांनी कसं एकदम सोप्पा पकडलं, एकदम सोपा. दार उघडलं, दार उघडच होतं. जर एवढा मोठा दार उघडं ठेवून झोपतो का घरात? मग ते काय केले, आत आणला काय? अरे वा वा, असं कुठं असतं का? आता मी बोललो तर मग मी बोललो तर मी वाईट, पण आता नाही बोलायचं. आता असं कुठं आरोपी सापडा? साधं आमचं दारुड्याने येत नाही, हे आरडाओरडी करतो, त्याला ओढून आणावं लागतो. हा आला बी गेला बी, आत गेले मस्तपैकी. त्यांनी सांगूनच ठेवलं होतं, मी व्यवस्थित पोहोचतोय, या 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 स्वागत करतो. ते पाहिलं का, ते असा व्हिडिओ केला तर मला ते व्हिडिओ बद्दल आता परत बोलायचं ना. आता ठरवले, पण परत आलं तिथेच की असं जायचं चालत चालत. दार उघडलं, आत गेले, घेऊन आले. अरे तिथं काय तो बसलाच होता वाट बघत या न्यायला. तर हे सगळं ड्रामा आहे. आता मला पोलिसांवर बोलायचं नाही, कोणावर बोलायचं नाही, कारण आता मी महिनाभर थकलोय हे बोलून. तर हे सगळं जे आहे ना, हे आता मला तर पसंत नाहीये. आता पण ते बोलायचं तर परत आमचे कमिशनर चांगलं काम करतात, त्यांच्यापर्यंत परत त्रास आहे बिचारायला. चांगलं काम करतोय तो, आणि त्या भावाला परत मग बोलायचं, मग त्याला परत सगळ्यांचं प्रेशर, मग मी बोलून त्याचं उत्तर द्यावे लागतील. तर हे सगळं व्यवस्थित आहे. ज्या अधिकाऱ्याने आणलंय ना, त्या अधिकाऱ्याला मनापासून शुभेच्छा माझ्या. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.